हरी हरी पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरी हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरी हरी। भावार्थ रामायण अंतर्गत अरण्यकांडातील 9वा अध्याय आहे। खर दूषणाशी युद्धाचा प्रसंग ह्या अध्यायामध्ये आहे। हरी हरी। श्री सीतापते नमो नमः। घेऊन लक्ष्मणाचा दरारा शूर्पणखाली पद्मपुरा निर्नाशिक निरुपकारा रुधिरधारा लागलिया राक्षस बीचे मेळी शूर्पणखा तुरबळी तेसर सकटली समूळे राक्षस पुढे गांजले शूर्पणखा ती दुर्धर तिथे विटंबले तो महावीर राक्षसा धाक लागला थोर निशाचर चळी कापते शूर्पणखेचे निरूप करण देखोनिया खर दूषण कोपा चढले अति दारुण क्रोधे गरजून पुसत शूर्पणखा शंक करुण दुःखे पडली मूर्छा पण तिचे देखोनी निरूप करण खर पण विस्मित सवष्ट नासिकाचे दोन्ही मुळी उघडी पाडली दाताळी ऐसा कोण आहे बळी रक्ते नानिली शूर्पणखा बळीया बळी शूर्पणखा हिचा चळका पिंद्राधिका हिचा दाकांतका येती लोका दुर्धर ऐशी हे अति बळिष्ठ कामरूपी कपटे वरिष्ठ हिचे केले सरसपाट ऐशी विरुद्धवट कोण आहे भगिनीची कैवाडे खर बंधू पुसे वाडे कोडे तवते सक्रोध रडे तापसी गाडे गांजिले तरी ते तापसी नव्हती ब्राह्मण क्षत्रिय नव्हती साधारण वैश्य शूद्र नव्हे ती जाण युदे दारुण महावीर दोघे दारुण राजकुमार घोरश्याम अति सुंदर चिर कृष्णांजिनांबर राजीव नेत्र राजस ज्येष्ठ नाव रघुनंदन कनिष्ठ नाव लक्ष्मण अति सुंदर ते दोघे जण त्या ऐसा अनसेन इंद्रादी देव मदन मूर्ती श्रीरामा पुढे ते खतोत दानो मानो मशेकतेत शोभाद्भूत श्रीरामी ज्येष्ठ श्रीरामाची नारी लावण्य राशी सीता सुंदरी रमान पवे तिची सरी ते ऐसी दुसरी आशेना होता सीतेचे दर्शन निवाले माझे दोन्ही नयन देखताची श्री रघुनंदन काया वाचा मन निवाले देखता श्रीराम लक्ष्मण मी पावले समाधान पुत्र द्वेषे त्यासी आपण कपटे छळण करू गेले त्यासी नचले कपटाचा छेळ त्यासी नचले क्रोध सबळ सिद्ध न पवेची माझे सळ ती तत्काळ विटंबिले पाय देवोनी उरावरी लक्ष्मणे छेदिले नाशिकेसी जाय सांगे मने बळिया पासी
ते मी तुम्हा पासी सांगवाळे या परी गांजले तापसी करा माझ्या कुळव्यासी कुडाव्यासी मनोनी लागली पायासी उक्सा बुक्सी स्पुंदत त्यासी तू ताडीसी रणी त्याचे नळी मी बैसोनी घटघटा रुधिर प्राशनी नवसमणी दृढ केला ऐकोणी भगिनीचे वचन कोपा चढले खर दूषण निदडे राक्षे 14 जना ती दारुण दाडिले तुम्ही पंचवटी जाओनी श्रीराम लक्ष्मण मारोनी सीता नावी धरोनी रुधिर प्राशनी सुरपणकेचे मनोगत त्या दोघाचे प्राशावे रक्त 23 द्यावयाम आत्रप्त दूत त्वरित पाठविले राक्षे 17 गरजत दोघावरी 14 दूत बापुडे काय सेर गुणात निमेषार्धात मारावया रुधिर प्राशावया देखा सवे दिदली सुरपणखा तिने दाखविली पंचवटिका रुक्कुळ टिळका समवेत कातिया त्रिशूळ तोमर झेलिती शस्त्राचे संभार 14 राक्षे साती दुर्धर श्रीरामा समोर लोटले एक म्हणे श्रीरामासी मी मारीन मुदगलेसी एक म्हणे मी लक्ष्मणासी पट्टीसेसी मारीन एक म्हणे मी दोघासी शस्त्रे सहित गिळण त्यासी एक म्हणे तुची खासी वाटा मासी पाहिजे एक म्हणे हे मारो निवीर सुरपणका प्राशील रुद्र मांस विभागुण समग्र ती अरुवार आरोगू एक म्हणे या दोघासी दरोनी नेन खरापासी तो रक्त देईल भगिनीसी मांस बक्सा मास त्यासी भोजन ते दोघे आमई बहुत विचार काय सायत म्हणून राक्षस पिलंगत आश्रमात निघाले श्रीराम सीता लक्ष्मण श्रमी नित्य सावधान तो 14 राक्षे देखून श्री रघुनंदन हरिकला श्रीराम म्हणे रे लक्ष्मणा राक्षे झाले 14 जण एकची बाणे घेईन प्राण धनुष्य बांधेगी माझ्या बाणाचा महामारू तुम्ही दोघे पाहसा धरू म्हणून उठिला श्री रघुवीर धनु शिख शर सज्जला श्रीराम म्हणे राक्षसासी आमई गंगात्री तापसी तुम्ही काले ती मारावयासी कोणे तुम्हासी धाडले अरे तुम्ही दोघे जणी टंबिली खराची भगिनी तापसी मनोनी करिता ग्लानी तुम्हासी कोणी सोडिना तापसी आणि धनुष्यबाण स्त्रियेचे करावे टंबन धन्य धन्य तुमचे तापसपण आपण लाजना ऐसे बोलोनी समस्ती शस्त्री सांडिली नेनो किती बाप धनुर्वाडा रूपती हातीचे हाती छेदिले श्रीराम बाणाच्या कडारी राक्षीज पळली मुरकुंडी डोळ्या पडली झापडी केली बापुडे क्षणा माझी हटक पत्री घेऊनी बाण चतुर्दश विधीचे विधान अभिमंत्रोनी सोडिता बाण घेतला प्राण 14चा अतुर्बळे सोडिला शर भेदोनी 14चे शरीर धरणी पाडले महावीर श्रीरामचंद्र निज विजयी भेदोनी 14चे शरीर गगनी परिब्रह्मेश्वर केवता त्रिशरा दुषेन खर तेही सत्वर वधावया खर दुषेन ना ढळता बाण निघाला श्रीराम बाता हस्त लागव श्री रघुनाथा देखोनी सीता विस्मित विस्मय करती सुरवर विस्मय करती खेचर श्रीराम स्वयं रंगधीर एकांगवीर श्रीराम तो 14 जनाचे पाठीशी देखिली नकटी सुरपणकेसी लक्ष्मण धावला मारावयासी तो ते अति आक्रोशी पळाली हा का पडला माझे हाटी मारू धावे देखता दृष्टी धाके पळता उठी उठा उठी धाक पोटी न माये
नकटे मुख घेऊन येत प्रासू आमचे आलीस रक्त बाणे करिता तिचा घात धरिला हात श्रीरामे करू नये स्त्रीचा घात हात मुख्यत्वे शास्त्रार्थ आणि एक आहे वृत्तांत सावचित्त अवधारी जैसा सांडस भात्या जवळी तापला घाली घाया तळी तैसी ही सुर्पणखा कंकाळी राक्षस कुळी घातकी हिचे योगे जाण वदिजेल रावण कुंभकर्ण ईसन मारावे आपण राक्षस दळण हिचेनी जेवी दळणारी जात्यापासी वैरण घाली घासो घासी तेवी सुर्पणखा मापासी राक्षसासी वैरील पहिले वैरण खर दूषण दुसरे लंकेश प्राधान तिसरे वैरण कुंभकर्ण चौथे जान इंद्रजित पाचवे वैरण जान सपुत्र सैनेसी रावण यासी सुर्पणखा कारण सत्य जान सौमित्रा ऐकोनी श्रीरामाचे वचन सौमित्र ठेविले धनुष्यबाण मस्तकी वंदिले श्रीराम चरण ज्ञान विज्ञान श्रीरामा 14 विद्यासी विद्याच्छेद करोनी 14 ही परमानंद श्रीरामाचा बाणबोध परमात्मा बोध प्रबोधी श्रीरामाचा निजन्य बांधे छेदी हे नवल कोण छेदोनी जरा जन्म मरण 14 ही जन सुखी केले संकल्प विकल्पेसी मन छेदिले चित्ता चिंतन छेदोनी मानाभिमान 14 ही जन सुखी केले छेदोनी विषय ज्ञान छेदोनी बहुभान छेदोनी देह बंधन 14 जन सुखी केले छेदोनी कर्मा कर्म बंधन छेदोनी कार्या कारण छेदोनी मितुपन 14 ही जन सुखी केले सुर्पणखेची आभागे पूर्ण नहेची श्रीरामे बाणी मरण पळाली देह लोभे भेन शंक स्फुरण करीताची श्रीराम मोक्षाचे भरीत वैरी मारोनी करी मुक्त नामे जडजीव उदरत समरणे निर्मुक्त सोपचादी एका जनार्दना शरण या परी मारले 14 जण सुर्पणखा पळाली आपण खर दूषण वदावया शंखस्फुरणे मारिता का पळून आली सुर्पणखा पडली खराधिकाधिक अंजले खरासी आला ती आवे 14 तुरवळी राक्षस रणरगडे रणकर्कस तुझ सायास म्यादिदळे कोपलिया 14 जणी सुरनर कापती 14 गोनी ते नये ती माझ्या वचनी त्याला गोनी तू रडसी सांगता 14 चे ग्राणे पुढती रडणे आड पडणे तू कारडसी मद कारणे येरी सांगे वृत्तांत तुझे 14 ही राक्षसा तुर्वळी आती कर्कस काती हा त्रिशूळ जेलिती परस घेऊनी पटी चालले एक म्हणती गुळू रामासी एक म्हणती मारू लक्ष्मणासी एक मासासी एक रुधिरासी एक दोघासी गिळू माती म्हणती सुर्पणखेसी पाजू दोघाच्या रुधिरासी मग बक्षावे मासासी आयसा राक्षसी वादू राय साय धीरवीर गाया साय परमसुर ऐसा करिता गिरा गजर निशाचर लोटले राक्षसा देवोनी आदिठी श्रीराम उठिला जगजेठी राक्षसा देखोनी आदिठी श्रीराम उठिला जगजेठी धनुष्य वाहोनिया मुष्टी बाणून गुणी सज्जिला निर्धाळावा नक्षत्रासी सूर्य उगवे आकाशी तैसा चालला सूर्यवंशी राक्षसासी निवटावया अमई बहुत श्रीराम एकला क्षणार्धे मारू रंकाला ऐसे बोलून एक वेळा श्रीरामा सन्मुख लोटले
श्रीराम देखोनी सबळ शस्त्रे सोडिली प्रबळ श्रीरामे छेदिली तत्काळ केली सकळ निशस्त्री विकट देवनी हाका विक्राळ पसरोनी मुका श्रीरामा गिळावया देखा अवघे सन्मुख धावले श्रीराम धनुर शिरोमणी एक बाण लावोनी गुणी 14 ओविले बाणी न मागता पाणी निवाळे लक्ष्मण पडिला माझे हाटी द्वंद चालू आली नकटी शस्त्र घेऊनी लागला पाठी आले संकटी पळवणी बाप लागवी श्री रघुनाथ जिनोनिया सकळ तुम्ही समस्त तुमचा करोनी घात येईल निश्चित जनस्थान श्रीरामाचा बाण क्रम करील राक्षसाचे भस्म तुमचे वाढवेचा भ्रम करील निर्भ्रम श्रीराम आयसे ऐकाताची वचेन खर दुर्धर कोपायमान पाचारोनी दुषेन रण निशान त्राटिले अति उद्भट निशाचर सैना संख्या 14 सहस्रती बैसोनी खर अति सत्वर युधार्थी दक्षिण बाहुसी दुषेन त्रिशरा वाम बाहुसी जाण खरा पुढे 14 जण रण प्रवीण महायोधे 14 सहस्र निशाचरा माझी नजडे वीरबारा ज्याचा सुरवरा दरारा इंद्र थरथरा जासी कापे जे व्यासृत्वे जगदाटित क्रोध दृष्टी विरहाटित लोहेसी मांस जे घोटित आवाळी चाटीत रक्तपाना हाके कापती लोक लोक विकराळ दाडा विकट मुख जे भयानक भयानका भयानक तिन्ही लोक गिळू पाती ऐसे दुर्दर्श दारुण रणवेताळ रण परविन अवघियाची पुढे 12 जण कोण कोण ते ऐका पहिला दुर्गगामी तत्वता प्रथुबळाने यज्ञभोक्ता महावीस नामे 4था दुर्जय तो 5वा परम विघ्न आणि पुरुष मेघमालिनी आणि काळमूर्ख महाबाहू ढेकमो दोघे आलोलिक महायोधी महास्य आणि लोहितांबर दुस्सह दुर्धर झुंजार वीर याचे बळे खर दुर्धर सुरासुर गणिना याचा बरवसा खरासी हे खराचे अति स्वासी याचे निबळे रावणासी खर दृष्टीसी गणिना श्रीरामे मारिले 14 जनासी त्याचे गावया सुडासी 12 जनाती आवेसी युद्ध श्रीरामासी करू पाती नराचे अंग खराचे मुख या लागी खर म्हणती देख नाक पांढरे निशेष तेने आवश्यक दुषेन म्हणती दुसनाचे दुष्ट सांगाती चोघे युदार्ती अनिवरती दूरपाती दुराकृती श्वासघाती ते ऐका महाकपाल स्थूलनेन प्रमाथी आणि त्रिदृश्यार्धन हे दुषणाचे जीव प्राण 14 जण विश्वासी याचे निबळे संपूर्ण यमासी दृष्टीन आणि दूषण घातपाती रण परविन 14 जण चालिले तिघे पुत्र एक समयेसी जन्मावे आपले कुशी एक भगवान दिदले तिघीसी त्रिसरा तिसी पुत्र झाला एव त्रिसरा खरानी दूषण एकत्र मिळवणी तिघे जण श्रीरामासी करावया रण संपूर्ण सजले सैना संख्या 14 सहस्र त्या तानावर 12 वीर 14 रण घाती अति दुस्तर भार दुर्धर चालिल निशाने त्राटिल्या बेरी जोडकी कहाळा रणमोरी भृंगाचे नाद गजरी केला वीर सिंहनाद हैकार थैकार जय जयकार थाट गर्जती कैवार खरासी उडा उल्हासा पार रत सत्वर प्रेरिला सुरभूम्य सुरभीसी समस्तळी गोडे आडखळले महाबळी नेटे वळली भुतळी सारती तळी उलंडले
तो त्याच गजबजे माझारी दिवाभीत दोज स्तंभावरी बैसोनी घुगु करी हाकितावरी उडेना आपशकून आत्यंतिक खर झाला शाशंक दचकले त्याचे कट कावगे लोक गजबजले धोजीचे उल्लुके झडपोनी तेत खराचे कपाळी केले शत भूकंप स्फोट उल्कापात असे निघात हो ओसरला ऐसा झाला चमत्कार निशाचरी केला हाहाकार एकाएकी चिंतातुर झाले समग्र एकभूत खर होनी सावचित्त सावरोनी निजरत आपला पुरुषार्थ बोलत मोत्पात मद मिथ्या आपशकून देखोनी दृष्टी मागे सरोदो धनु मनुष्यासाठी हे सर्वता बुद्धी खोटी अमयी जगदे ती दृढ योदे नाही प्रचक्र दारुण राजकुमार दोघे जण त्यासी आपशकून मानी कोणा माझी ऐसे बोलोनी खर रथ प्रेरिला सत्वर उल्लासले निशाचर भार दुतर चालिला सुर्पणकेसी म्हणे खर श्रीराम लक्ष्मणाचे रुधिर तुझ मी पाजिना पार हर्षे निर्वर्ते झाली दोंद साधावयाच्या कैवाडे असूत प्राशावयाचे चाडे सुर्पणका बंधू लडिवाळे अवघ्या पुढे निघाली देखोनी पंचवटी राक्षेस्वीर जगदेटी शस्त्रे सचोनिया मुष्टी सक्रोध दृष्टी चालिली श्रीरामासवे ऋषी जन वनवासी तपोधन राक्षस भय गेले पळून झाले सुलीन गुंपे माझी मग श्रीराम म्हणे लक्ष्मणासी सावधान राहे सीते पासी मी वधीन राक्षसासी बाण सपिच्छी बेदोनी माझी सुटल्या कुडाडे राक्षस पळतील कोणीकडे गाये भांडीन बापुडे रणी रोकडे पाडीन वायू अनुकूल अम्मासी प्रतिकूल राक्षसासी शिवा सन्मुख भुंक त्यासी मासी वदताती ऐसे बोलोनी जाणवे गिरधनु शिवाईले गुण सन्मुख होनी आपण सिद्धिबान सज्जला विदाळावया गजगण एकला उठे पंचानन तैसे 200 राक्षे सैने श्री रघुनंदन चालला निर्दाळवया खदोतासी सूर्य उगे आकाशी तैसे श्रीराम सूर्यवंशी राक्षसासी अंतक सूर्य उदय खदोत मावळती शशी चंद्र नक्षत्रे असता जाती तेवी सैना निर्दाळिता श्री रघुपती रणिनिमती खराधिक सीता पाये श्रीराम झुंज तिचे लक्ष्मणासी चोज चढविली श्रीराम सेज रण समाज देखावया कवित्व मुद्रा ऋषीसी सीता सौमित्र दाडिली गुंपेसी श्रीराम नभी राक्षसासी तो कातेसी लपविल श्रीराम बाण ओढिता ओढी राक्षे सैना ते हडवडी एका मागे एक दडी हो देवनी बापुडी राहिली श्रीराम देखताची दृष्टी थरकाप सुटला पोटी मूत्र प्रवाह तळवटी शस्त्रे मुष्टीहुनी गळती व्याघ्र देखोनी डोळा भय आजा होती गोळा तैसे झाले राक्षसा सकळा श्रीराम मरगळा देखोनी राक्षे सैने दुर्धर प्रबळ राहिले देखोनी निच्छळ खरासी कोपाला प्रबळ बोले तत्काळ दूषणासी आमचा सैने संभार निच्छळ दिसे पर्वताकार पुढे दिसता दुस्तर सैने एकत्र का झाले सावध देखोनी दृष्टी जेवी आजा होती एकवटी तेवी सैने थोकले पृष्टी पुढे वाटका फुटेना ऐसे खरवचन ऐकोनी स्पष्ट मग दुषेन चालला गडगडाट त्याच्या रथासी न फुटे वाट सैने सगट कोंदले
रती विरगळती पूर्ण परी पुढे न चालती गेली या प्राण सैनामुखी येता दूषण तव श्री रघुनंदन देखील मुकुट कुंडले रत्न मेकळा टिळक रेखिला पिवळा जानुभाऊ घन सावळा कमळ माळा सोबती तडीत प्राय कास गोमटी अंगी चंदनाची उटी धनुष्यबाण सजोनी मुष्टी उभा जगले रणरंगी पावले रक्त सुकुमार वाकी औदुंबाचा गजर नादे कापती सुरासुर त्या समोर कोण राहे देखता चळी कापे दूषण सुटल्या श्रीरामाचा बाणावसे घेईल माझा प्राण आला पळून खरा पासी सैनामुखी श्री रघुनाथ जैसा कोपला कृतंत सैने चळचळा कापत त्यासी पुरुषार्थ चालेना प्रयाग्नीचा जैसा शिका तैसे त्याचे बाण देखा दृष्टीने जाळू पाय कटका श्रीराम नेटका झुंजार दृष्टीने देखताची जान जीवासी जीवे मारी संपूर्ण त्यासी राहील कोण हरिमर्दन श्रीराम श्रीराम देखताची जान आप भय पळे प्राण मग तेथे की उती अंगवन रणगर्जन श्रीराम ऐकोनी दूषणाची मात पावया श्री रघुनाथ खरे प्रेरिला पैर ताती गर्विष्ठ युधार्थी एका जनार्दना शरण श्रीराम राक्षसा घोर रण राम करील राक्षे स्कंदन श्रोती अवदान मज द्यावे श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अरण्ये कांडे काकार्टिकाया खरदुषेण श्रीराम युद्ध प्रारंभो नाम नवमोऽध्याय कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि श्री राम जय जय राम 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 हरि हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम शांति शांति शांति